हाय, तर आज आमची स्टडी टूर जात आहे रत्नागिरीमध्ये. तर सकाळचे वाजले आहेत 8:30 आणि आम्ही वेट करत आहोत तिथे ट्रॅव्हलरसाठी. तर आम्ही सगळेजण निघालो रत्नागिरी जायला. तर प्रिन्सिपल होते, टीचर्स होते आणि सगळे आर्ट्स आणि सायन्सची मुलं होती. मग आम्ही निघालो आणि पोहोचलो रत्नागिरीला 10 वाजता, 10च्या दरम्यान. आणि नंतरला आम्हाला दिसला पहिल्यांदा भाट्टे बीच आणि मस्त असं छान पुलामधून मी नेचर बघत होते आणि खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही पोहोचलो कोरली बीचला, कारण तिथे किनारपट्टी स्वच्छ दिवस होता आणि आम्हाला सगळं क्लीनअप करायचं होतं. मग आम्ही पहिल्यांदा हँड ग्लोव्ज घातले, मास्क घातला आणि नंतरला आम्ही टोपी घातली आणि खूप जास्त ऊन होतं आणि मग आम्ही स्वच्छता करायला सुरुवात केली. प्लॅस्टिक तिथले सगळीच घाण उचलली आणि त्यानंतरला आम्ही थोडंसं फोटोशूट केले आणि नंतरला थोड्याशा अशा क्लिप घेतल्या. खूप छान लाटांचा आवाज येत होता आणि खूप मस्त वाटत होतं. त्यात ऊन पण होतं आणि त्यामुळे छान अजून मस्त दिसत होतं. एकदम सोनेरी मध्ये दिसत होता समुद्र. आणि नंतरला आम्ही सगळं क्लीनअप झाल्याच्या नंतरला पोहोचलो गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये. मग आम्ही 5-6 जणी गेलो कॅन्टीनला आणि आम्हाला तिथे अजिबात काही आवडलं नाही, बट इट्स ओके. त्यानंतरला आम्ही गेलो रत्नदुर्गाला, म्हणजेच भगवती मंदिर, जे रत्नागिरीमधलं खूप जास्त फेमस असं मंदिर आहे आणि हे खूप लांबून दिसतच आहे किल्ला तो. आणि मग आम्ही खूप पायऱ्या चढून आतमध्ये आलो. तर यात्रा येते वाटतं जवळ मे बी, म्हणून सगळेजण खूप जास्त गर्दी होती आणि नंतरला निसर्ग खूप छान दिसत होता. आम्ही तिथे जेवलो पण आणि मग नंतरला फोटोशूट चालू झालं. काही जण खूप मस्त फोटोशूट करत होते आणि काही जण असेच गप्पा मारत होते. तर तिथे आमचा खूप जास्त वेळ गेला आणि खूप मस्त वाटलं. निसर्ग पण तुम्ही बघू शकता आणि क्लाउड्स किती मस्त दिसत आहेत. आणि इथे निसर्गामध्ये एवढा आनंद घेत आम्ही सगळेजण परत निघायचं होतं, म्हणून सगळे फोटोशूट पटापट आवरून निघायला सुरुवात झाली. मग आमचे सर पण आलेले आम्हाला न्यायला, तरी आमचे काय फोटोशूट थांबत नव्हते आणि खूप जास्त ऊन होतं आणि इथलं जे काही सौंदर्य होतं ते शब्दात सांगणं म्हणजे इम्पॉसिबल आहे. तर नंतरला आम्ही गेलो मत्स्यल्या संग्रहालयामध्ये. आम्ही एंट्री घेतली आणि नंतरला तिकीट काढायचं होतं आणि तिकीट काढून झाल्याच्या नंतरला सरांनी आम्हाला इन्फॉर्मेशन सांगत होते काय आहे कसं आहे. त्यानंतरला आम्ही आतमध्ये एंट्री घेतल्याच्या नंतरला इथे आम्हाला टॉर्टॉईस दिसलं. त्यानंतरला वेगवेगळ्या प्रकारचे फिशेस दिसले, ते तुम्ही पाहू शकता, आता दिसेल तुम्हाला पुढे. तर त्यांची इन्फॉर्मेशन पण तिथे दिले आणि ते कसे आहे, त्यांचं नेचर काय, ते कलर, त्यांचे आईज, त्यांचं लुकिंग, त्यानंतरला त्यांचं स्ट्रक्चर खूप अमेझिंग होतं. आणि हे स्केलेटन आहे देवमासाचं. तर प्रत्येकाची इन्फॉर्मेशन तिथे लिहिलेली होती आणि प्रत्येकजण असे मासे होते. खूप डिफरंट कलरचे मासे होते आणि सांगू शकत नाही एवढे सुंदर मासे होते, जे डोळ्यांना एवढे सुबक दिसत होते आणि ते कॅमेऱ्यामध्ये एवढे काही खास दिसणार नाही, बट जर समोरून बघितलं तर खूप मस्त वाटत होती ते. तर वेगवेगळ्या प्रकारचे मासे, कोळंबी, देवमासाची हाडं आणि जतन केलेले खूप सारे प्राणी तर फिशमध्ये. तर खूप मस्त असणारे हे फिश तुम्ही इथं नक्की बघायला आणि विजिट करा. तर मला तर खूप जास्त आवडलं. आणि नंतर इथे हे शार्क मासा होता आणि त्याच्या दातापासून बनलेले हे दागिने होते, जे स्टोअर केलेले. आणि असं आम्ही इथे विजिट केल्याच्या नंतरला इथं पण फोटोशूट झालं आमचं, कारण हे खूप इम्पॉर्टंट होतं. नंतर सरांनी मला कृष्णकमळ काढून दिलं, कारण मला हवं होतं. आणि मग आम्ही छान फोटोशूट केलेले होते, त्याचे पिक्स मी इथं अपलोड केलेत, कारण किनारपट्टीचा तो दिवस होता मेन आणि मसाल्याचा पण मेन होतं. तर आम्ही सगळेजण खूप एन्जॉयमेंट केली, खूप मजा आणि सगळे खूप छान दिसत होते. आणि असा व्लॉग एंड होत आहे. बाय बाय.